फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक मासामध्ये जावयाला वाण कसा लावावा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, अधिक मास 2026 अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात लेक व जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू दान दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. तसेच जावयाला वाण लावल्याने पण ज्यांना मुलगी नाही त्यांनी काय करावे, किंवा ज्यांना जावई नाही म्हणजे ज्यांचे जावई वारले आहेत, तर मग त्यांनी अधिक मासात कोणाला दान करावे. मग तुमच्या मुलीचे लग्न झालेले नाही, मुलगी अविवाहित आहे, म्हणजेच मुलगी लहान आहे, तर मग आम्ही त्याविषयी तुम्हाला माहिती जाणून घेणार आहोत. जावयाला कोणते वाण द्यावे? अधिक मासात लेक व जावयाला द्या की सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू? तर फ्रेंड्स, आता ही मौल्यवान वस्तू कोणती ही आज आपण जाणून घेणार आहोत. अतिशय पवित्र मानला जाणारा अधिक मास हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे लेक व जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. जाणून घेऊया की अधिक महिना जावयासाठी इतका खास का असतो. तर अधिक महिन्याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून अधिक मासामध्ये जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू दान देण्याची पद्धत आहे. पण आता सध्या सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वांना सोने किंवा चांदी हे घेणे शक्य होत नाही. कारण की काहींची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते. त्यामुळे त्यांना सोन्या चांदीच्या वस्तू घेणे शक्य होत नाही. तर सोने चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसाल तरी जावयाला सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू अधिक मासामध्ये तुम्ही आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्यासाठी सोने चांदी तुम्ही घेऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षाही मौल्यवान या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, आता आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाणार आहे. सुखाचा, आनंदाचा जावो, खूप छान जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करते. गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील म्हणतात. आता अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. यंदा 2026 मध्ये अधिक महिना आलेला आहे. धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे आणि जेव्हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना 13 महिन्याचं पूर्ण वर्ष पूर्ण होत असेल, तर यंदा 2026 मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे. या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक व जावयाला आवर्जून द्या ही एक वस्तू. तर ती वस्तू कोणती?
आता तुमची उत्सुकता जास्ती मी ताणून घेणार नाही. आपल्याला या अधिक मासामध्ये जावयाला द्यायचे आहे हे सर्व सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, अधिक मासामध्ये जावयाला काय द्यायचे? सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असतो. 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत असतो, नाहीतर तो दर तीन वर्षांनी हा अधिक मास येतो. कारण आहे आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे त्यांचे 353 दिवसाचे असते आणि सौरवर्ष 365 दिवसांचे असते. या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो. यालाच अधिक म्हणजेच अधिक मास धोंड्याचा महिना देखील म्हणतात. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणत्याही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात विधी केले जात होते, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या लेक व जावयाला मानपान केला जातो. या महिन्यात आपल्या जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून नक्की द्या. आता ही वस्तू कोणती? आपल्याकडे आजही चालू आहे. आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले जाते आणि या महिन्यात आपल्याला ऐपतीप्रमाणे जे काही आहे ते आपण दान करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा विष्णू सहस्त्रनामांचे पठण करावे. कारण असे काही ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचे लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासात लेक व जावयाला मानपान केल्याने साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. म्हणून जावयाला नारायण म्हणून संबोधले जाते. म्हणून जावयाला दिलेले दान हे साक्षात भगवान विष्णूंना दिलेले दान आहे किंवा वाण समजले जाते. पण ज्यांना जावई नाही येत, ज्यांची जावई वारले आहेत, तर मग आम्ही काय करावे? तर तुमचे काही कारणाने जर जावई वारले असतील तर तुम्ही तुमच्या लेकीला, तुमच्या नातवंडांना बोलावून देखील मानपान करू शकतात. तुमच्याकडे ही मौल्यवान वस्तू नसेल तर या अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यात मुलीचे आईवडील लेक जावयाला घरी बोलावून त्यांना गंध वगैरे लावून ओवाळतात. विशेष मानपान केला जातो. जावयाला धोंडे दान दिले जातात. तर हे पुरणाचे धोंडे बनवून दान देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक व जावयाला वाण म्हणून चांदीचे, तांब्याचे किंवा स्टीलचे 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या भांड्यात चांदीचे, तांब्याचे तसेच तर तुमच्याकडे तांब्याचे नसेल तर तुम्ही स्टीलच्या देखील ताटामध्ये देऊ शकतात. अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला बोलावून ते दान करतात. अधिक हा महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर सुमारे 33 महिन्याच्या नंतर येतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. ती संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी हा
अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्राचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. मुलीचे आयुष्य सुखी व्हावे. सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्यावे. जावयाला निरांजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरांजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात. म्हणून या अधिक मासामध्ये जावयाला आवर्जून चांदीचे निरांजन ही एक वस्तू आवर्जून द्या. तर तुम्ही चांदीचे निरांजन देऊ शकत नसाल तर तुम्ही पितळीचे देखील निरांजन देऊ शकतात. कारण सोने, चांदी आणि पितळ या वस्तूंपेक्षा आपली भावना महत्त्वाची आहे आणि ही घेणाऱ्यानेही आणि देणाऱ्यानेही दोघांनी समजून घ्यायला हवी. ही वस्तू दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती नक्कीच होईल. कारण की अधिक मासामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व सांगितलेले आहे. तसेच त्या दानाला अतिशय आणि अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात येते. तर हा जावयाचा मानपान केल्यानंतर तुम्ही जावयाला वस्त्रदान देखील करू शकतात. नंतर आपल्या लाडक्या लेकीचे देखील कौतुक करायचे आहे. अधिक मासामध्ये आपल्या लाडक्या लेकीची देखील ओटी भरायची आहे. तर मग आता अधिक मासामध्ये लेकीची ओटी कशी भरावी? कारण अधिक मासामध्ये लेकीला लक्ष्मी म्हणूनच मानले जाते. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचा देखील मानपान अवश्य केलाच पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या लाडक्या लेकीला पाटावर बसवून तिला हळदी कुंकू लावावे. नंतर लाडक्या लेकीच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, लेकूरवाळे, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या ओटीमध्ये वस्तू ओटीत ठेवून लेकीची ओटी भरायची आहे. नंतर लेकीच्या तोंडामध्ये तुम्हाला साखरही आवर्जून भरवायची आहे. लेकीला 33 पदार्थ जसे की 33 अनारसे, 33 रुपये किंवा 33 फळे किंवा पदार्थ आवर्जून द्यायचे आहे. अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या लेकीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे की या पवित्र अधिक महिन्यामध्ये आईने आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तर ती वस्तू आहे आपल्या मुलीच्या जोडव्यांमध्ये भर टाकावी. मुलीला नवीन चांदीची जोडवी बनवून किंवा घेऊन द्यावी. पण तुमच्या आईला जर शक्य नसेल तर नक्कीच आईकडून जोडवी करून घ्यायची आहे. परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः जोडवी केली तरी पण चालेल, तरीसुद्धा चालू शकेल. तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.